केव्हापासून अस्वस्थ वाटतंय तुला? पिकनिकला जाऊन आल्यानंतरच तिला अस्वस्थ वाटू लागले. हो, आय सी. आपण तिला ॲलोपॅथीचा हेवी डोस देतोय. यापुढे अशी एनर्जी वाया घालवणं योग्य नाही. पण आई, किती मजा आली होती ग तिथे. ते खरं आहे ग, पण डॉक्टर काय म्हणतात ते ऐकलेस का तू? हो. नाव हेन्सफोर्थ बी केअरफुल. अशी एनर्जी वाया नका घालवू. पुन्हा चेकअप करावं लागेल का? त्याची काही आवश्यकता नाहीये. मी सगळे रिपोर्ट्स पाहिलेत. रोगाचं काही निदान होत नाहीये. आपण ज्या गोळ्या देतो आहोत त्यामुळे रोग थोपवू शकतो. आत्ता जी औषधं चालू आहेत ती अशीच चालू राहू द्यात. हळूहळू बरं वाटेल. थोडा वेळ लागेल, बरं वाटेल. बरं, येऊ मी? थँक्यू डॉक्टर. ओके, वेलकम. वहिनी साहेब, काय एक गोष्ट सांगू का? काय? नाही म्हणजे आमच्याकडे एक वैद्यराज येतात. त्यांनी असंच एक नाव सांगितलं होतं. अहो, त्या ठिकाणी मी माझ्या भाचीला घेऊन बी गेलो होतो बघा. मग? अहो मग काय, माझ्या भाचीचं लगीन बी झालं आणि 2 पोरांची आई आहे बघा. काय सांगतोस काय? होय तर म्हणून मी म्हणतो की आपल्या त्या वैद्यराजांना आपल्या ताई साहेबांचा काय आजार आहे ते आपण सांगूया का? ठीक आहे, अजून एक प्रयत्न करून बघूया. सगुणे. जी बाईसाहेब. अगं विरू आला का? हो, असं काय करताय बाईसाहेब? कवाचं येऊन बसल्या ती. हा कवा आला? बाईसाहेब, तवा तरसलाय. भाकरी तेवढ्या करून घेते. हा. काय रे विरू? अरे बाबा, माणसं लग्न झाल्यानंतर काडीमोड घेतात. तुला आधीपासूनच काडीमोडाला काय झालं र? अगं तीच किती. कोणती? अगं तीच किती माली. तिला सांग माझ्या नादाला लागू नको म्हणावं. तिला राहू दे की. दुसरा पोरी काय वसाड पडल्यात होय? पर काय र? औंधा तुझं लग्नाचा विचार आहे ना व? नाही ना, मी अजून काय विचार केलेला नाही. अरे मग डोसक्यात तरी काय आहे तुझ्या? काय नाही, मेंढर सोडली रानात, सारखी चिमेचीच काळजी वाटते बघ. ती का? अगं आणि कुठेतरी उधळून कुणाला वडून आणली तर? कुणाला तरी वडून आणली म्हणजे? कुणाला रे? कुणाला नाही, जातो मी. अरे अरे थांब थांब, जातोच कुठं बाबा? जाता जाता तुझ्या मनात कोण दुसरी तरंगती सांग तरी एकदा. कोण तरंगत नाही? हा? अरे रोगाचं निदान लागलंय मला आणि उपायही लक्षात आलाय. काय? निदान कळलंय म्हणताय, मग प्रॉब्लेम काय आहे? प्रॉब्लेम म्हणजे हा राजयक्ष्मा आहे आणि या रोगावर एकच उपाय आहे आणि तो उपाय म्हणजे गौरीला काही दिवस मेंढ्यांच्या कळपात राहावं लागेल, मेंढीचं दूध प्यावं लागेल वगैरे वगैरे. डोंट टेल मी. गौरी आणि मेंढरांच्या कळपात? इट्स नॉट पॉसिबल. हे शक्य नाही आहे. होय, मेंढ्यांच्या मलमूत्राच्या, त्यांच्या अंगाच्या वासानं आजपर्यंत असे बरेच रोगी मी बरे केलेत. हे मी माझ्या अनुभवाने सांगतोय. अर्थात हा श्रद्धेचा भाग आहे. मुलीला तिकडे पाठवायचं की नाही हा तुमचा प्रश्न आहे. ठीक आहे, तुम्ही म्हणत असाल तर हेही करून बघूया. पण तिला न्यायचंय कुणाकडे? सांगतो सांगतो. गावाचं नाव आहे पट्टण कोडोली आणि त्या धनगराचं नाव आहे शंकर आबा वाघमोडे. पट्टण कोडोली. पट्टण कोडोली. शंकर आबा वाघमोडे. मला वाटतं मी भेटलोय यांना. त्यांच्या गावातली काही मेंढरं चोरीला गेली होती तेव्हा माझ्याकडे मोर्चा घेऊन आले होते. त्यांच्या गावामध्ये पोलीस चौकी हवी म्हणून. आय थिंक आय नो दिस मॅन. आपण गौरीला घेऊन ताबडतोब निघूया. बाकीचं सगळं राहू दे शंकराबा. मला एक सांगा, तुमच्या गावामध्ये अजून मेंढरांच्या चोऱ्या होतात का? नाही जी. अहो, तुम्ही ती पोलीस चौकी गावात बसवल्यापासून चोऱ्या माऱ्या समद बंद झालंय बघा. साहेब, लय चांगलं काम केलं सा, लय चांगलं काम केलं सा.
पण मला एक कळत नाही, म्हणजे आमच्यासारख्या गरीबाच्या घरी तुमच्या एवढा कलेक्टर माणूस कशा पायी येणं केलं म्हणायचं? सांगतो. ही माझी मुलगी गौरी नमस्कार. आजारी आहे. वैद्यांनी आम्हाला तुमचं नाव सांगितलं, म्हणाले की तुमच्या औषधाने बरी होईल. आम्ही बरं करणार? अहो आम्ही साधी माणसं, आम्ही डॉक्टर का फाक्टर? आम्हाला आमच्या वैद्यांनी सांगितलं की तुम्ही हा आजार बरा कराल म्हणून. छा साहेब, अहो आम्ही बरी करणारी कोण? बरी करणार आमची मेंढर. मेंढर? ओ कम ऑन, डोंट टेल मी. मेंढर बरी करणार? ते तुम्हासनी बी कळायचं नाही आणि आम्हासनी बी कळायचं नाही. 6 महिन्यात या परत तिला न्यायला कशी खणखणीत बरी होती ती बघा. ओ गॉड, 6 महिने? इट्स टू मच. 6 महिने फार होतात. या असल्या गावंढळ गावामध्ये गौरीला एकटीला ठेवायचं इट्स इम्पॉसिबल. पप्पा, 6 महिने काही फार नाहीत हो. मी इथे आनंदाने राहीन. कंटाळून गेले हो मी या आजाराला. तुम्ही असं करा, हिच्या सोबतीला 1 महिनाभर येऊन राहावा, आम्ही सांभाळतो. मी आणि 1 महिना? छे, मलाही हे जमणं कठीण आहे. मलाही माझी कामं आहेत, जबाबदाऱ्या आहेत. नो. नाही, मला एक सांगा साहेब, आज पातूर ह्यासनी किती वर्ष औषधं दिली सा? गेली 6 वर्ष वेगवेगळी औषधं घेतलेत तिने, पण काहीच उपयोग झाला नाही. आता मला सांगा, 6 वर्षापेक्षा 6 महिने कमी का जादा? कमीच नव, मग बिघडलं कुठं? पण म्हणून काय 6 महिने? नो. मग जावा घेऊन परत. नाही, मला तसं नाही म्हणायचं, पण 6 महिन्यामध्ये गौरी बरी होईल ना? आता ह्याच रोगावर नाही, अशा कैक रोगावर आम्ही औषध पाणी करतो झाडपाल्याचं. आता पोरीनं जर मनात उभारी धरली तर काय सांगायचं, होईल की बरी 3 महिन्यात, 2 महिन्यात, महिन्यात बी. तुम्हीच तर म्हणाला होतात ना, अशा रोगांना बरं करणारा देव माणूसच असला पाहिजे. त्या देव माणसावर विश्वास ठेवा तुम्ही. मी आता येईन तर बरी होऊनच. नाही म्हणत्यात तर राहू दे की. ठीक आहे, चला आपण निघूया. चला आम्ही निघू. नमस्कार साहेब. नमस्कार. या बसा. आता काय बी चिंता करायची नाही बघा, आपला बिरुदेव हाय नव, सगळं व्यवस्थित करणार. बरं झालं बाई, चांगली माणसं भेटली. देवच पावला म्हणायचा. काय हो, तुम्ही बोलत का नाही? काय बोलणार? तुला खरं सांगू, या हल्लीच्या विज्ञान युगामध्ये माझा या झाडपाला या विषयावरती माझा विश्वास नाही. ते आता वैद्य म्हणाले म्हणून मी तयार झालो. नाहीतर इतके उपाय करून बघितले, त्यात हाही उपाय माझ्या मनात नव्हतं खरं. असू त्या हो. समजा यातून गौरी बरी झाली. बरी झाली म्हणजे ती बरी होणार नाही असं वाटतं की अगं, काय तुम्हाला? तसं नाही ग. म्हणजे समजा गौरी बरी झाली आणि त्या शंकराबानी काय भलतीच मागणी केली तर? मागू द्या हो, देऊया आपण. आपल्याकडे काही कमी आहे का? पण गौरी बरी व्हायला हवी. अरे हेमंत, काय झालं काय? मेंढरू आलं सर, मेंढरू. आज आपल्या गाडीसमोर एक मेंढरू येता वाचलं. उद्या हजारो मेंढरं आपल्या गौरीला वाचवतील.